हर छोटी चीजों के लिए एवं अपने हक को हासिल करने के लिए आम आदमी को संघर्ष करना पड़ता है तथा किसी न किसी के जुल्म को सहन करना पड़ता है। कुछ ऐसा ही मंजर कोलीकोपर एवं पारगांव के रहवासियों को सहन करना पड़ रहा है। कोलीकोपर एवं पारगांव वाड़ी से सटे पहाड़ों पर इन दिनों पत्थर उत्खनन का काम शुरू है, जहां पर इस काम के दौरान किए गए ब्लास्ट के कारण यहाँ के आसपास के घरों को दरारें पड़ रही है, तो कई घरों की छत भी हिल गई है। ये घटना है शुक्रवार रात की, जहाँ पर पूरा गांव सो रहा था। उसी दौरान पत्थर उत्खनन के साइट पर हुए ब्लास्ट में पूरे घरों को झटके लगे। इस घटना के बाद यहाँ के रहवासी अब सख्ते में आ गए हैं। आखिर हम गरीब क्या करें, ऐसा सवाल यहाँ के ग्रामवासी कर रहे हैं। मी संजय वाघे आणि माझे गेल्या वर्षी डायरेक्ट तिला ब्लास्ट होऊन माझ्या घरी दगड आले, तेव्हा मला माझी बायको मृत्यू झाली असती, त्यामुळे तेव्हा त्याच्यात वाचली आणि ह्याच्यात वाचून आम्ही कारवाई केली, पण ते लोक शासनवाले काही बंद केलं नाही आणि ते लोकही करायला पाहिजे। या कोरीचा आम्हाला लय तकलीफ होते आणि सगळे घरांना तडा गेलेले आहेत। या कोरीवाल्याला आम्ही सांगलेला, पण तो काय आमचा ऐकत नाही। त्याला सांगितलं का तुम्ही एवढा मोठा बिलास करू नका, पण त्यांनी एवढा ते दिवस मोठा बिलास करून आमची घरा सगळी तडा गेली। तो जर नाही ऐकला तर याची कोरी आम्ही बंद करू, नहीं बंद केली तर मग सगळं काय करायचं ते आम्ही करू। इस घटना की जानकारी मिलने के बाद जिला परिषद के पूर्व सदस्य एसके नाइक ने स्थिति का जायजा लिया एवं ग्रामवासियों को आश्वासन दिया है कि इस घटना की शिकायत तहसीलदार से हम करेंगे। आज या आदिवासी वाडींनी जो इथं एक मोर्चाच्या स्वरूपात आम्ही लोक सर्व जमून आलो, याचं कारण एकच का ही जी शिडकोनी क्वारीचं परमिशन इथं दिलेलं आहे, या क्वारी परमिशनला त्यांनी आम्हाला त्याची पहिल्यांदा कागदपत्र बघायची होती, पण तो ऑफिस बंद आहे। त्याला काय परमिशन दिलाय, बोरवेलचा परमिशन दिलाय का साधे होल मारून ब्लास्ट करायचा परमिशन दिलाय? कारण याचा परमिशन बघितल्याशिवाय तर आम्ही याला काय बोलू शकत नाही। परंतु जशी जोगची क्वारी ओल्याला चालू होती आणि दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली ती क्वारी बंद करण्यात आली, कारण ते जे ब्लास्ट करत होते त्याचा पूर्ण हादरा ओला गावाला बसत होता। तशीच परिस्थिती या क्वारीची आहे। हा क्वारीवाला जो बोरवेलचा ब्लास्ट करतोय, त्या ब्लास्टमुळे पूर्ण आमची वाडी हादरली जातोय, पूर्ण हा परिसर हादरतोय। तसंच वरती क्वारीच्या 25 फूट अंतरावर एक मस्जिद आहे, त्याच्या बाजूला शंकराचं मंदिर आहे। याच्या दोन्हीच्या गॅप मधून याच्या क्वारीचे पुढे चाललेले आहे आणि त्याचे जो ब्लास्ट होतोय तो ब्लास्टचे दगड पूर्ण आमच्या घरांवर येतात। यातला वारंवार ताकीद देऊन सुद्धा हा काय करतोय, 1 वर्ष 6 महिने एक पार्टीला चालवायला देतोय, त्यांनी चालवली का दुसऱ्याकडून पैसे घेतोय आणि त्याला ती क्वारी चालवायला देतोय। त्यांना काय आमच्याशी घेणं देणं नसतो। आमची इकडे घरं पडोत सगळे लोक मरोत, त्यांना काही घेणं देणं नाही त्याचा। याच्यासाठी जे परवा त्यांनी जो ब्लास्ट केला, आम्ही स्वतः घरी होतो, त्या ब्लास्टमुळे पूर्ण हादरली गेली आमची वाडी। 7-8 त्यातली 3-4 घरं बी पडली, त्याचे बी आम्ही आता दृश्य कॅमेऱ्यात घेतलेलं आहे। तशीच दुसरी गोष्ट, आम्ही आता 2 दिवसानंतर तहसीलदारला कळवून या एक अर्जाच्या स्वरूपात अर्ज करून यांच्यावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व लोक तहसीलदारवर जाऊन मोर्चा घेऊन जाऊन त्यांच्याशी चर्चा करून याची क्वारी आम्ही चालून देणार नाही। आजपासून आम्ही क्वारी बंद केलेली आहे। जोपर्यंत याची आमची बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही क्वारी चालून देणार नाही। आणि यांनी जर आमचा काय आम्हाला जर असंच जर वाऱ्यावर सोडत असेल तर आम्ही पुढे चाल करून याला क्वारी बंद करण्यात भाग पाडू।